अनिता कसं काय चाललंय तुझं? काय नाही पण निवांत आहे तुझ्याकडं. हा माझं पण सगळं निवांत चाललंय. छानपैकी आता थोडंसं शिवण पण कमी झालंय. होय. म्हटलं आता थोडंसं रिलॅक्स राहूयात आणि एखादं बघूयात म्हटलं काहीतरी एक वेगळं काहीतरी बनवता येते का म्हणून त्याचा विचार करत होते. बर बर. तर कसं असतं माहिती का अनिता, आपल्याकडे ज्या गोष्टी असतात ना त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं. कशाबद्दल बोलते का? म्हणजे बऱ्याच वेळेस मी आता माझ्याकडे ज्या कस्टमर्स येतात ना कपडे शिवायला टाकायला वगैरे त्यांचं एकंदरीत त्या म्हणजे बोलतात ना बऱ्याचपैकी आता ओळखीच्या झालेल्या असतात त्या. मग त्या त्यांच्या मनातलं सांगत असतात. तर एक जण माझ्याकडे अशीच कस्टमर आली होती आणि ती थोडीशी मला अपसेट वाटली नेहमीपेक्षा, म्हणून मी विचारलं ताई काय झालं तुम्हाला. तर मला म्हटले नाही हो असंच काहीतरी असते की. मी म्हणलं असं दे की सांगा काय तुमचं, माझ्यावरून तुम्ही शेअर करू शकता. मग त्या म्हणलं नाही हो तुमचा स्वभाव खूप छान आहे, मला तुमच्याशी बोलावं असं वाटते. म्हणलं बोला म्हटलं बिनधास्तपणे. तर नाही हो मी अशाच्या एका ठिकाणी जॉब करते. तर तिचा जॉब पण खूप चांगला आहे गो. हां आणि तिचं मंथली पेमेंट पण खूप छान आहे. तरी पण मला ती अपसेट वाटली म्हणून मी विचारलं. तर नाही म्हणली मला पेमेंट पण चांगलं आहे हो, पण काय माहिती का मी माझ्या मुलीला वेळ देऊ शकत नाही. असं तिची एक छोटीशी खंत होती. बरोबर आहे, जॉब करणार आहे म्हटल्यानंतर मुलीला थोडं दुर्लक्ष होतच ग, असं तिला वाटत होतं. मग मी तिला सांगितलं त्याचं काही एवढं डोक्यात घेऊ नका. म्हटलं तुम्ही ज्यावेळेस सुट्टी असते त्यावेळेस तुम्ही तिला वेळ द्या ना म्हटलं, आणि ज्यावेळेस तिला वेळ देता ना प्रॉपर तिच्या बरोबरच राहावा आणि तो क्षण एन्जॉय करा. बघा तुमच्यातली गिल्ट कमी होईल. मग ती म्हटली हो बघूया मी ट्राय करून बघते बरं का. बरं झालं तुम्ही मला हा सल्ला दिला असं मला ती म्हटली ग. मग मला असं वाटलं की अशा जगात किती महिला आहेत की ज्यांना त्यांच्याजवळ ज्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टींचे ते विचारच करत नाही आणि जे नाही त्याचा विचार करतात. हो. तुझं म्हणणं काय आहे? मला पण तेच आहे. आता माझी एक मैत्रीण आहे आणि तिचा एक छोटासा मुलगा आहे 4थीला. आणि ती माझ्याबरोबरच जॉब करते. आणि मग कसं आहे माहिती आहे का, आणि ती नेहमी म्हणते की तो एकटाच आहे, सासरे असतात पण तिचं पण नवरा जॉबला जातोय. त्याच्यामुळं क्लासला शाळेला सगळे सासरे सोडतात. आणि मग सासरे सोडल्यामुळं तिला काय वाटतं की तिचा एकदा मुलगा म्हणला की आई तू मला वेळ देत नाही, माझ्या आवडीचं खाऊ देत नाही, सकाळी गडबड असते तुझी, नेहमी तू बट्ट्याची भाजी चपाती, वांग्याची भाजी चपाती एवढंच देते. मित्र मात्र बघ इडली आणतात, आंबोळी आणतात, भेळ आणतात, पाणीपुरी आणतात, किती छान छान आणतात. मग त्यावेळेस ती रडायला लागली. मग मी म्हटलं अगं तू का रडतेस. मग ती म्हणली बघ की मला इकडं आर्थिकची पण गरज आहे, म्हणजे पैसा पण मिळवायचा आहे. मी शिक्षण घेतलेलं आहे, शिक्षण घेऊन घरात पण बसू शकत नाही आणि माझ्या मुलाचे पण हौसमौस मी करू शकत नाही. तो एकदम असं कळवळीन चेहऱ्याने मला बोलला. त्यामुळे मला फार वाईट वाटलं की त्याचं बालपण परत येणार नाही. एकदा का तो 10वीत 12वीत गेल्यानंतर माझ्याकडे तो हट्टच करणार नाही की आई तुम्हाला पाणीपुरीच बनवून दे, भेळच बनवून दे. त्यावेळेस मी त्याच्या मागं जरी लागलो खा तरी तो म्हणणार की नको आई माझं काम आहे, मी मित्रांबरोबर बाहेर खातो. असं पण मला तिला तसं वाटलं. मग ती म्हणली की अनिता काय करू. मग मी म्हटलं बघ शेवटी हे बालपण आणि हे एन्जॉय परत मुलांना आयुष्यात येत नाही. मग तू छोटासा स्वतःचा असा बिझनेस चालू कर. मग तिला ते माझं म्हणणं पटलं. मग ती आता घरच्यांशी बोलते म्हणली आणि मी असं कपड्याचं दुकान किंवा काहीतरी ब्युटी पार्लरचा एखादा कोर्स करते म्हणली. आणि म्हणजे जेणेकरून मला पण 4 पैसे येतील, माझ्या मुलाकडं पण लक्ष देता येईल आणि माझं जे घरात आर्थिक पण मिळेल आणि मला म्हणजे घरातलं सगळं काही आनंद सण वगैरेचं सगळं काही मला एन्जॉय करता येईल असं ती म्हणली. मला म्हणजे मला हेच सांगा वाटते प्रत्येक महिला त्यांच्या ठिकाणी योग्य आहे. फक्त प्रत्येक महिलांना वाटतं, घरातल्या महिलाला वाटतं की मी जर पोलीस ऑफिसर झाले असते आणि पोलीस ऑफिसर जी महिला आहे तिला वाटते की मी पोलीस ऑफिसर झाले पण माझे 2 लहान मुलं आहेत, ते नेहमी वाट बघतात आणि ही अशी ड्युटी आहे की रात्री पण कॉल येतात, जावं लागतं. म्हणजे असं बरेच महिलांचे कारण आहेत. म्हणजे त्यांच्या मनात ती गिल्ट राहती की मी घरात वेळ देऊ शकत आणि जी महिला घरात असती तिला वाटतं मी काहीच करत नाही म्हणजे माझी व्हॅल्यू शून्य आहे. तर तिची व्हॅल्यू शून्य नसते, कारण घरातली महिला ही पण ती सगळ्या लेवलची कामं करत असते. बघ की आता धुणेवाल्याला 1,500 आहे, भांडीवाल्याला 1,500 आहे, स्वयंपाकवाल्याला 1,500, फरशी पुसायला 1,500, मुलं सांभाळायची. एक महिला 15,000 ते 20,000चं काम घरातलं करते जास्तच. तीच महिला जर कुठं माहेरी गेली आणि एखादी बाई जर कामाला लावली तर ती 20,000 घेणार साहजिकच. म्हणजे कुठल्याही ताईने स्त्रीने आपल्याला स्वतःला कमी लेखू नये. कारण आणि आपल्या म्हणजे घरात जी महिला राहते ना तर ती वृद्धांची सुद्धा सेवा करत असते, सेवा करते. हो, तिला तो पण आशीर्वाद मिळत असते ना, मिळतं. आणि पण पाहुणे आलं गेलेलं बघायचं, आई सासरे आजारी पडलं तर त्यांचं बघायचं, मुलगा आजारी पडला तर त्याचं बघायचं, तो जर अचानक शाळेला वेळ झाला गेला तर त्याला टिफिन द्यायचं, त्याला शाळेत आणायचं.
मग हे पण एक काम मल्टिपल टास्क आहे ते तर उलट. हो हो घरात बसून जी महिला काम करते ना तिला मल्टिपल टास्क करायचं असतं हो, हो, उलटं. हो. पण तिने स्वतःला कधीच कमी लेखलं नाही पाहिजे. लेखलं नाही कारण आपली किंमत आपणच ठरवायची असते. ठरवायचं असतं. भले तू जॉब करत असू दे, तुझी किंमत तू ठरवायची. ठरवायची. बरं तू घरात काम करत होते, तुझी किंमत तुला कळली पाहिजे. हम्म. ज्यावेळेस आपण आपली किंमत करू ना त्यावेळेस जग आपली किंमत करेल. गंमत करतो. आपण जर स्वतःला कमी लेखलं तर जग पण आपल्याला कमी कमी लेखणार. लेखणार. बरोबर आहे की नाही? तर असं बऱ्याच महिला असतात. ते माझी ती अश्विनी नाही का मैत्रीण, ती पण एवढे दिवस घरातच होती. मग तिला सासू सारखं म्हणायची तू घरातच असतेस, तू काहीच करत नाही, तुझं इन्कमच नाही, असंच नाही. म्हणून ती वैतागून शेवटी जॉबला गेली. आता जॉबला गेली तर सासू म्हणते घरातली कामं काऊन करणार. ऐका बघ, म्हणजे धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय. पळतंय, हा. अशी अवस्था महिलांची आहे. त्यामुळे की नाही इतरांचा विचार करायचा नाही, आपल्याला जे योग्य वाटते ना ते करायचं. आपल्या घरात जी मुलं बाळ आहेत ना त्यांना आपण ज्या वेळेस आपण त्यांच्याबरोबर अवेलेबल असतो ना त्यावेळेस आपण तो क्षण जगायचा. त्यावेळेस आपण मोबाईल बाजूला ठेवायचा, आपले विचार बाजूला ठेवायचे, त्या मुलांबरोबर जगायचं जरी आपण जॉब करत असलो तरी. म्हणजे काय माहिती का, प्रत्येक स्त्रीनं स्वतः आपण काय करतोय ना याची जबाबदारी घेत आपण घर जरी सांभाळलं ना तरी आपण खूप काही उत्तमच करत असतो. मग तुला आपल्याला युट्यूबच्या मैत्रिणीला काय संदेश द्यायचा आहे? तर मैत्रिणींना मला हेच सांगायचं आहे, जरी तुम्ही जॉब करत असला किंवा घरी असला, एखादा बिझनेस करत असला तर तुमच्या मनात एक गिल्ट असेल. म्हणजे जॉब करणाऱ्याला वाटत असेल मी घरात जास्त वेळ थांबू शकत नाही, आणि घरात थांबणारीला वाटत असेल मी जॉब करत नाही, तर तुम्ही ती गिल्ट मानू नका. कारण तुम्ही ज्या ठिकाणी आहात ना त्या ठिकाणी योग्य आहात. तुम्हाला जे योग्य वाटतं ना ते तुम्ही करा. असं म्हणू नका मी हे करू शकत नाही, मी ते करू शकत नाही. तर तुम्ही जी सिच्युएशन आहे ना ती जगायला सुरुवात करा, वर्तमानात जगा, बघा तुम्हाला आनंद नक्की मिळेल. बरोबर आहे की नाही हो अनिता? बरोबर आहे. आणि मला हेच सांगू वाटते प्रत्येक ताईंना की कुणीही उदास राहू नका, टेन्शन घेऊ नका. ज्या सिच्युएशनमध्ये तुम्ही आहात ते योग्यच आहात. त्यामुळे घरातल्या ताईंनी स्वतःला वाटून घेऊ नये की मी जॉब केला असता, आणि जॉबच्या ताईंना वाटते की मी घरी मुलांना सांभाळत असतं. म्हणजे प्रत्येकजण त्या त्या ठिकाणी योग्य असतं असं मला प्रत्येक ताईंना सांगायचं आहे. आणि हेच सांगायचं आहे की तुमचे जे काय आवडीनिवड आहे ते जपत तुम्ही तुमच्या घरच्यांना पण वेळ द्या, आणि तुमचं पण जे काय आवड निवड आहे ते पण जोपासा. हां, आणि आयुष्य हे मर्यादित आहे आपल्याला दिलेलं. आयुष्याचा आपण हा प्रवास करत आहोत. आपला टप्पा आहे ना तोपर्यंत आपण प्रवास हा एन्जॉय केला पाहिजे. कारण हा प्रवास जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण या गोष्टी करू शकतोय. तर आपण वर्तमानात जगलं पाहिजे. वर्तमानात जगलं तरच आपल्याला आनंद मिळेल. बरोबर आहे ना अनिता? बरोबर आहे. तर मैत्रिणींनो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. कारण आजचा दिवस उद्या येत नाही आणि उद्याचा दिवस परवा येत नाही. त्यामुळे आजचा हा क्षण आपला आहे आणि तो जगून घ्या. आणि आजच जगा, हा. उद्याची काळजी करू कारण नका. आपल्याला एक अनुभव आलेलाच आहे कोरोना काळ, आणि इथून पुढे पण काही ना काहीतरी होतच येतच आहे. राहणार. त्याच्यामुळे जे आपल्या समोर आहे ते आनंदाने स्वीकारा आणि जगण्याचा प्रयत्न करा. आणि आज मध्ये जगा म्हणजे तुम्हाला आनंद मिळेल. तर भेटूया अशाच Next एखाद्या video. नेक्स्ट व्हिडिओ. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. बाय.